महाराष्ट्रानं 2030 पर्यंत $1.5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचं आणि जागतिक पातळीवर आघाडीच्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते। आपलं लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारनं पायाभूत सुविधा, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा आणि औद्योगिक नवोन्मेष यांना चालना देणाऱ्या अनेक योजनांची घोषणा केल्याचं त्यांनी सांगितलं। वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि किनारी मार्ग यासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे। या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण शहर उभारलं जाणार आहे। इथे जगभरातल्या 12 आघाडीच्या परदेशी संस्थांच्या शाखा सुरू केल्या जातील। यातून जागतिक दर्जाचं शिक्षण मिळण्याबरोबरच राज्यातल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील असंही ते म्हणाले। नवीकरणीय ऊर्जा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्र याबरोबरच समावेशक विकास आणि शहरी पुनर्विकास या माध्यमातून राज्याचा चेहरामोहरा बदलला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राला केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं लक्ष्य आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।